नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सौंदाणे येथील जवानाचा अपघाती मृत्यू। धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे। तालुक्यातील सौंदाणे गावात सन्नाटा। वीर जवान शहीद, एकुलता एक मुलगा, परंतु देशाचे कर्तव्य बजावत असताना परमेश्वराने मोठा अपघात घालून अखेर देवाने काळाच्या पडद्याआड केले। सन 2009 साली सैन्य दलात जवान 1789 च्या कोर्स मध्ये होता। तो मणिपूर येथे त्याची पोस्टिंग होते। त्याच्या कॅम्पसाठी रेशन घेण्यासाठी पुढील गावाकडे जात असताना समोरील वाहन व त्याच्या वाहनाचे व्यवस्थित न साईट मिळाल्याने जागेवर गाडी पलटी झाल्याने सुनील धनराज पाटील याचा जागीच मृत्यू झाला। त्याने जवळपास 17 वर्षापासून ITBP फोर्स सेवा बजावत होते। लहानपणीच वडील वारले। डोक्यावर वडिलांचं छत्र नाही। आई मलकाबाईने सांभाळत एक मुलगा एक मुलगी लहान असताना सांभाळून मोठे करून चांगल्या प्रकारे मुलांचे शिक्षण केले। सुनील पाटील याची 17 वर्ष सर्व्हिस झाली। त्याचे लग्न झाले। पत्नी पूनम व 4 वर्षाची मुलगी समृद्धी असे शहीद सुनील पाटीलचे कुटुंब। परंतु काळाने एक झडप घालून एकुलता एक मुलगा, तोही देशापायी सेवा बजावत असताना अपघाती निधन झाले। सुनील आज आपल्यात नाहीत, हाच मोठा आघात होऊन घरातील मंडळी हंबरडा फोडत आहे। आई, पत्नी, मुलगी, संपूर्ण नातेवाईक ढसाढसा रडत आहेत। सुनील पाटील हे सौंदाणे गावचे भाचे। त्यांचे मूळ गाव घोडेगाव, तालुका चोपडा, परंतु त्यांचे मामा माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसरपंच व जवाहर ग्रुपचे जुने कार्यकर्ते आशानंद भट्टा पाटील यांचे भाचे होते। संपूर्ण कुटुंब 2 वर्षापूर्वी मोठ्या दुःखाला सामोरे गेले। आशानंद पाटील यांची लहान बहीण कोरोनामध्ये निधन झाले। सुनील व त्यांची पत्नी मामा सावरत नाही तोवर एवढा मोठा आघात की एक नाही संपूर्ण सौंदाणे गाव, त्यांचा मामा मूळ गाव घोडेगाव या ठिकाणी शोककळा पसरली आहे। शहीद सुनील धनराज पाटील यांच्या अपघाती निधनामुळे मोठ्या प्रमाणावर शोकाकुल परिस्थिती आहे। 17 वर्ष नोकरी करत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असताना कर्ता पुरुष गेल्याने गावात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे।